हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथं नागपंचमी कशाप्रकारे साजरी केली हे दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी इथं कुकर लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं चहा बनवणार आहे। मला इथं कामावरून आल्यानंतर मला नक्कीच चहा लागतो। तर इथं चहा करण्यासाठी साखरचा डबा इथं उघडल्यानंतर खूप साऱ्या मुंग्या झालेल्या आहेत, त्यामुळे मी इथं गुळाचा चहा बनवलेला आहे। मला कंपल्सरी म्हणजे ऑफिसमधून आल्यानंतर मला चहा लागतोच, त्यामुळे मी गुळाचा का राहीना इथं चहा इथं बनवलेला आहे। आणि चहा पिल्यानंतर माझी जे बाकीचे काम आहेत ते मी आवरून घेतलेलं आहे संध्याकाळचं। मी इथं हरभरा भाजून घेत आहे नागोबासाठी। त्यानंतर प्रसाद वगैरे बनवलेला आहे, त्यानंतर चपाती देखील बनवलेला आहे, हे सुद्धा थोडंफार मदत करत आहे। त्यानंतर सगळं आवरल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे नागोबाला। नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही सुद्धा इथं जेवण घेतलेलं आहे। हा माझा होता संध्याकाळचं, म्हणजे मी आल्यानंतर एवढी सगळी कामे करून मग इथं नागपंचमी आम्ही अशा प्रकारे साजरी केलेली आहे। नागोबा आहे ते सकाळीच इथं आणून ठेवलेलं होतं। मला इथं संध्याकाळी टाईम असतो, त्यामुळे मी प्रसाद वगैरे